गीत ते चाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी ठेवून देते कपाटात होती तशीच. गेली बाई सगळी एकदाची वरात. ऐक ए हर्चू, मी साक्षीला वॉटर बॅग दिली ना ग? हो दिलीयस, टेन्शन नको घेऊ. हे एक शाळेने बरं केलंय. काय ग? नवीन उपक्रम ग. हा 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 ना रे अमित? हो, मला ही कल्पना खूप आवडली. म्हणजे मुलांना चक्क झाडांची ओळख करून देऊन चैत्र साजरा करायचा. नाही तर आमचा गौतम आहे ना, त्याचा मुलगा परवा विचारत होता पालवी म्हणजे काय. त्यांना वाटलं पालवी म्हणजे मुलीचं नाव आहे. काहीतरी काय. अरे खरं. पण आज मुलांना नेणार तरी कुठे? नॅशनल पार्क मध्ये. तिथे ना सगळ्या झाडांची ओळख करून देणार आहेत आणि चैत्र पालवी दाखवणार आहेत. चला, म्हणजे मुलांना घरच्या गुढीपाडव्याचा आनंद जरी मिळाला नाही तरी नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे नक्की. हो. पूजेची तयारी झाली का? हो माई, होत आली. हा चला. बरं मेघनाने वेलची सोलून ठेवलीये का? हो, वेलची पुढेही करून झाली, जायफळही किसून ठेवलं, त्याच्यानंतर केशर तापवून दुधात भिजवून ठेवलंय. सगळी तयारी करून ठेवली हो तिने श्रीखंडाची. त्याशी उंटावर बसून शेळ्याने हाकत बसलीये. माई हे बरं आहे. मुलांना नेचर पिकनिकला मी घेऊन गेले, नंतर मी तयार झाले, सतीशला तयार केलं. हे उगाच आपलं काहीतरी. इथे बसून आदित्यचं मनोरंजन सुद्धा मीच करते. एवढी कामं केली मी, फार थकून गेले. हो ग बाई, माझं कोकरू दमलं असेल नाही काम करून करून. हात चिपून देऊ का बाळाचे माझ्या? नको, नंतर दे. निर्लज्ज झालीस तू. तुझी लाडकी धाकटी सून कुठे आहे? ती कुठे दिसत नाहीये ते. अगं नाही विजया, मला तिला घेऊन रांगोळी काढायची आहे बाहेर दारात म्हणून. अगो बाई, हो का? छान. बघा केवढं मोठं काम करणार आहे माझी बहीण. नाही तर माई तू ना तिला उगाच बोलत असतेस बरं का. मग काय, आजचा स्वयंपाक पण अर्चूच करणार आहे. मग अशी म्हणाली मला. हो अर्जू. ए अमित दादा, मी कधी असं म्हणाले रे? अमित दादा तू ना लबाड आहेस, लबाड. लबाड मी नाही, लबाड आहे सतीश बोका. आता मला काय गिराईक करताय तुम्ही? कुठे आहे? अगं येईल येईल, वेळ लागतो तयारीला. काही बघ आलीच. अरे हो,
आज गुढीची पूजा आदित्य करणार आहे नाही का, जोडीनी. गोड दिसतेस. पुन्हा प्रेमात पडतोय मी तिच्या. काय झाली का तयारी सगळी? वा वा वा, रांगोळ्या बिंगोळ्या झकास चाललंय सगळं. सुरू करूया. हा सतीश, नीट बांध रे बाबा. हा अमित, सांभाळून सगळं. काय पहिल्यांदा काय अरे आदित्य, कडुलिंबाचा पाला नाही का, आंब्याची पानं. हा नीट रे बाबा. वा वा अर्चू, छान काढलीस बरं का रांगोळी. खरंच हा, मस्त झाली. हो ना. हा ते निरा काढायला माईकडे दे. हा माही जरा निर्या. बस बस बस, चला आता हार आणि गाठ्या झाल्या की गुढी रेडी. यस. का आदित्य, काय गाठ्यांची माळ घालायची का गळ्यात? मेघना, तुला माहितीये का, लहानपणी हा आदित्य, अमित आणि अर्चू त्या गाठ्यांच्या माळासाठी नुसती धावपळ चालू असायची. काय आठवतंय का अर्चू? गाठ थोड्या. अगं काही नाही ग, त्यावेळेला नानांच्या डोक्यात काय नसतं भरलेलं होतं. म्हणजे मिठाईमध्ये रंग घातल्यानंतर भेसळ असतो आणि नाना त्यामुळे कधी रंगीत गाठे आणायचे नाहीत. नेहमी आपले पांढऱ्या रंगाचेच गाठे आणायचे आणि अर्चूला नेहमी रंगीत लागायचे आणि सतीश ना मुद्दामून तिच्या समोर रंगीत गाठ्या घालून फिरायचा. मग काय, ती त्याच्या मागे लागायची. पण ना सतीश ही भारी मिश्किल होती बरं का. त्या काय म्हणायला माहितीये का हिला, अगं अर्चू, तू की नी सावळी आहेस ना, म्हणून तुझ्या अंगावर की नी पांढऱ्या गाठ्या छान दिसतात. आणि आमचा सतीश गोर्रा पाणी की नाही, म्हणून त्याच्या अंगावर रंगीतच छान दिसतात. अर्चू इतकी भडकली की तिने डायरेक्ट सतीशच्या आईला एक दिवस सुनवून टाकलं. गोरापान असला तरी लग्न माझ्याशीच करणार आहे. रंगीत बत्ताशांचीच माळ घाले लग्नात. अय्या हो. तेव्हापासूनच रिमोट कंट्रोल सुरू झालाय. तुला कळलं माहितीये का मेघना, त्या सतीशनी लग्नामध्ये खरोखरच तिला या गाठ्यांची रंगीत माळ गळ्यात घातली होती. आणि त्यातला एक तुकडा भरवला पण होता. काय वय? आणि मेघना, हे सगळे असे फनी फोटो आहेत हा आपल्या घरात. दाखवतो मी तुला. हे सॉलिडच गोड आहे. पण अगं आपली अर्चू आधीपासूनच अशी मुलूक मैदान आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे ना. काय काय काही नाही ग, अजूनही सतीश दर पाडव्याला रंगीत बत्ताशांची माळ घालतो तिला. विजया, काही काय बडबडतेस? ए नाही ग मेघना, असं काही नाहीये. अमित दादा, नाही, आपल्या तालमीत चांगलीच तयार झाली आहे विजया. म्हणजे काय, तू इन्स्पायर करतेस ना. काय रे, बस चल ना, रेडी आहे. हा आदित्य, ये बाळा ये. जाण जा त्याला. ये ग मेघना, राहू दे. ये ये, हळू 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 इकडनं जा. हे आलो. सावकाश सावकाश, जपून ये. जवळ ठेवा. व्हेरी गुड. राहू दे. वा, ते बांधा आता. हळू 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 हळू. थांबा थांबा मी. सावकाश सावकाश. दोघांनी करायची बरं का पूजा यावर्षी. थांबा 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 थांबा. जगास. हळद कुंकू लावा दे. फुलं वाट वाळत. हात धर. हा, तर आता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेचं, नवीन वर्षाचं ही गुढी उभारून स्वागत करतो आहोत. तर हे नवीन वर्ष आपल्या कुटुंबाला, देसाईवाडीला, आपल्या लाडक्या महाराष्ट्राला, आपल्या भारत देशाला, अवघ्या विश्वाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावो
अकाली आलेल्या पावसाच्या गारपिटीच्या वेदना पुसल्या जाव्यात आणि सगळ्यांची मनं चैत्र पालवी सारखी टवटवीत होत. आणि आता आपण आपल्या या पृथ्वीचा, वसुंधरेचा, निसर्गाचा अमूल्य ठेवा अबाधित राहावा आणि सगळ्यांना सुख समाधान मिळावं म्हणून डोळे मिटून मनोभावे प्रार्थना करणार आहोत. शाबास. आपल्याही आनंदाची गुढी अशीच सतत सजलेली आणि उंच उभारलेली राहू दे. अहो घ्या प्रसाद घ्या. काय बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. हा 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 घ्या घ्या प्रसाद घ्या. काय ग्रेट आहे. बघताय ना काय ग्रेट आहे. म्हणजे एकीकडे मला बंदी घातली नाव घ्यायची, पण युक्तीही सुचवली. तुमच्या तोंडून सतत नाव ऐकायचं. आहा घ्या नाव घ्या घ्या घ्या. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. अहो मी काय म्हणत होते, अहो मेघनाला आणि जावई बापूंना आपल्याकडे बोलवायचं राहूनच जाते. म्हणजे ह्या ना त्या कारणाने फिसकटतायच. हो आज पाडव्याच्या निमित्ताने आपण त्यांना बोलवूया का? नाही म्हणजे निदान संध्याकाळी तरी ते दोघं येतील ग. आणि ते आले ना की आपण त्यांच्याशीच बोलून रितसर घरच्यांना आमंत्रण देऊया जेवणाचं. चालेल? चालेल म्हणून काय विचारता. अतिशय सुंदर कल्पना आहे. मागच्या वेळी आपण ती मोठी पार्टी अरेंज केली होती, पण तो पूर्ण कपड्यातला फाटकी चड्डीवाला दिसला ना, म्हणून कॅन्सल करावी लागली. पण तुझी छान कल्पना आहे. बोलवा, जरूर बोलू. पण त्याआधी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी. बाहेरची पूजा झाली छान. आता पोटपूजेची तयारी करूया. मटकीची उसळ तयार केलेलीच आहे मी. हो हो. आणि बटाटे पण सोलून उकडून ठेवलेले आहेत. आता फक्त बटाट्याची भाजी आणि चटणी राहिली आहे. आणि पुऱ्यांची कणिक पण टिंबून ठेवली आहे. मी आता बटाट्याची भाजी करेन, तू तेवढी चटणी करून फ्रीज मध्ये ठेव. हा चालेल. आणि श्रीखंड श्रीखंडाचे पालक नाना आहेत बाई. त्यांच्या श्रीखंडाला हात जरी लावला ना तरी चिडतील. बापरे. अरे काल रात्री खास मलाईदार दह्याचा पंचावर घोटून गाळून चक्का तयार केलेला आहे. विजया अगं केशर भिजवलेली दुधाची वाटी कुठे आहे? मालक सगळं तयार आहे. तुम्ही सांगा फक्त काय काय हवंय. बदाम काजू कापून तयार आहेत का? सगळं तयार आहे मालक. वेलदोड्याची पूड सगळं हाजीर आहे. आणि थोडीशी जायफळाची पूड रेडी. अजून काही? बस 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 बस. मानकरी मात्र तुम्ही आणि नाचानाच आमची. श्रीखंड चापायला कोण असणार आहे? हो. साखर कोण घालणार? अगो बाई महत्वाचं विसरूनच गेले. तयार ठेवले. घ्या. वा जास्त गोड करू नका, आदित्यला आवडत नाही. हो हो अगं श्रीखंड गोडच हवं ग. श्रीखंड कसं आगोड करून चालेल? आम्हीच आवडतं माहिती. करा गोड करा. वा केशराचा काय मस्त रंग उतरलाय. खरंच खरंच. चला श्रीखंड तयार आहे. विजया जरा चव बघ. चव काय बघा, अजून नैवेद्य दाखवायचा आहे. अगं म्हणूनच चव बघायला सांगतोय. नैवेद्य चांगल्या चवीचा नको का? धन्यवाद तू. खरे खरे नाना. बघ बाई बघ बघ.
मस्त झाले नाना. मस्त नव्हायला झालंय काय? एवढं सगळं घातलंय आणि केवढी मेहनत घेतली आपण. नाही, सगळी मेहनत तुम्हीच घेतलीत बरं. करते करविता तुम्हीच आज श्रीखंडाचे. बरं आता मी चव घेऊ का? वा, मस्त झालंय बरं का? वा. पण आता दमला असेल नाही तुम्ही. तुम्ही एक काम करा, जाऊन आराम करा. आमचं सगळं इकडचं आवरलं ना की नैवेद्याचं ताट तयार करते, मग तुम्हाला बोलवते. तोपर्यंत जाऊन आराम करा. हात दुखले असतील नाही घोटून घोटून. बघ बघ सासू कसा छळ करते. अगो बाई, तुझा नाही माझा. मस्त केलं नाही पण खरंच छान मग. वा, चव रंग सगळं करेक्ट. श्रीखंड करावं ते नानांनीच. खरंय. चला 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 भूक लागलेली अरे आहे. हो हो आज आम्ही तिघं म्हणजे साक्षी, मयू आणि पल्लव. हो ना. मग हाताची घडेन तोंडावर बोट ठेवायचं आणि पानात वाढल्या ते मुकाट्याने जेवायचं. सारखी नुसती बडबड बडबड चालू असते हिची. माई, हाताची घडी आणि तोंडावर बोट ही कन्सेप्ट जुनी झाली, गेली आता. नाही 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 सतीश, कॉन्सेप्ट आहे रे. फक्त तेव्हा पालक मुलांना म्हणायचे, आता मुलंच पालकांना म्हणतात हाताची घडी आणि तोंडावर बोट. हो का? बरं, ते श्रीखंडाचं पातेलं माझ्यापासून इतकं दूर का ठेवलंय? दे आणि इकडे दे. नानांच्या हातचं श्रीखंड तुला खूप आवडतं ना, ते माहिती आहे आम्हाला, म्हणूनच ठेवलंय. हो ना. मग अमित दादा, मी ते एकटीच खाते का? ए माई बघ ना ग. ए नका रे, आजच्या दिवस तरी तिला रडवू. ए दे रे, दे तिला श्रीखंडाचं पातेल. दे इकडे दे. नाही एक मिनिट आधी तिच्याकडनं कबूल करून घे की उद्या ती कडुलिंबाचा पाला खाणार आहे. म्हणजे आज खाल्ला नाही की काही ना, मार देईन चांगला. जेव्हा आमच्यावर अत्याचार चालू होता ना तेव्हा सटकली ती. हो का? कडुलिंबाचा पाला खाणं म्हणजे अत्याचार वाटतो का? नाही म्हणजे प्रेमळ अत्याचार. नाही नाही नाही, तुम्हाला तो अत्याचार वाटणं साहजिक आहे. कारण तुम्ही कडुलिंबाचा पाला हा कडुलिंबाचा पाला असं म्हणून खाता. आरोग्यासाठी हिताचं आहे, औषध आहे म्हणून खात नाही. माई, हे असं एक दिवस पाला खाऊन तब्येत सुधारणार आहे का? अरे तसं नाही आम्ही, पण आपले उत्सव परंपरा ह्याच्यातून ज्या काही सूचना आपल्याला केलेल्या आहेत ना, त्या सगळ्या आरोग्याशी निगडीत असतात. म्हणजे बघा, आता होळी संपली की ऊन तापायला लागतं आणि मग परिवर्तनाचा काळ येतो, वातावरणात बदल व्हायला लागतो आणि मग अशा वेळेला आपल्याला त्वचेचे, पोटाचे, डोळ्याचे विकार होतात. म्हणजे मग गोवर, कांजिण्या हे सगळं फोफावतं ग सगळीकडे. करेक्ट माई. म्हणजे ना, मुलांच्या परीक्षा आणि ही सगळी आजारपण हे गणित ना ठरलेलं आहे. तेच म्हणूनच हे रोग आपल्या जवळ येऊ नयेत ना, म्हणूनच आपल्याला कडुलिंबाचा पाला खायचा असतो. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेचा मुहूर्त हा अतिशय अचूक असतो आणि म्हणूनच आज कडुलिंबाचा पाला खायचा असतो. थोडक्यात ट्रान्झिशन पिरियड. ॲक्युरेट प्रिव्हेंटिव्ह मेजर. येस. आणि या कडुलिंबाच्या पाल्यामध्ये बरं का, आपण हिंग घालायचं असतो, मिरी ए माई थांब ना थांब. ते रेसिपी नंतर सांगा तू. आधी श्रीखंडावर ताव मारू दे. उरट आहेस एक नंबरची. पोटात दुखेल आमच्या. अरे, काय चाललंय तुमचं? बरं, तिला पण दे मेघनाला. हो, पण आधी मी घेते ना, मग देते. पण माई, कडुलिंबाचं पुराण सांगितलंस ना, ते बरं झालं. म्हणजे आता आम्ही पण लक्षात ठेवू, पण मुलांच्या पण कसं गळी उतरवतो की नाही बघ. आजार पण येतातच कशी. करेक्ट आहे. थोडक्यात कडू खाऊन झाल्यावर हे गोडधोड खायला आपण धट्टे कट्टे होतो. काय चला आता. काय काय हाणा, काय हाणा? विसरलात वाटतं तुम्ही. हा चला चला, हात जोडा. मदनी गवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हरण होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आण ते श्रीखंड इकडे आणलं.
हॅलो आई, कशी आहेस? मी बरी आहे ग. तू कशी आहेस ते सांग. आणि पाडवा केलास का साजरा? मस्त. हो म्हणजे काय, खूप छान साजरा केला आई. अगं इकडे गुढी उभारतात ना, खूप मजा आली. अँड गेस व्हॉट, पैठणी नेसलीये मी, नथ घातलीये, नथ. अगं बाई, किती छान ग. मला खरं हेच सांगायचं होतं. अगदी ऐनवेळी सांगणं योग्य नाहीच आहे. मी रितसर बोलवीनच जेवायला तुम्हाला, पण तुम्ही दोघं आज याल का ग संध्याकाळी? अगं तुझ्या लग्नानंतर ना तुम्हाला दोघांना आणि तुझ्या घरच्यांना बोलवलंच नाहीये ग अजून. सोके गाई, इकडे तसं नाहीये कोणाच्या काही मनात, तसं कोणी बोलत नाही. आणि पण नाही, तू बोलाव, म्हणजे ते बेटर आहे. बोलाव तू. येता ना मग आज? आज नाही, आज नाही जमणार ग. आणि आदित्यचा पाय कुठे बरा झाला अजून? अगं बाई, विसरलेस ग मी, म्हणजे लक्षातच नाही ग राहिलं. काय आई, शिवाय बाबांनी मध्यंतरी फोन करून आम्हाला जेवणाकरता बोलावलं होतं. त्यासाठी आम्ही इथली पार्टी कॅन्सल करून तिकडे यायला निघालो होतो, तर उलटा फोन करून आम्हाला कळवलं येऊ नका म्हणून. बरं दिसतं का ग ते? ठीक आहे, माझं जाऊ दे, पण काही झालं तरी तो जावई आहे ना ग.